स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। माझं नाव सलीम बशीर इनामदार आहे। मी आम आदमी पक्षाकडून प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर तिकडे दाखल केला असताना आमची घरची 4-5 मत होती आणि मित्रांची अशी 2-3 मत। तर आम्हाला मित्रांचे हे मत आणि घरची मत अशी धरली, ते घरचे म्हणतात की आपण मतदान तर दिलेलं आहे, मग 5 मत आमची आहे कन्फर्म आहे, आम्ही शोरलेटी सांगतो, आमच्याकडे काही त्याचे हे पण आहे। तर त्याच्यातलं फक्त ईव्हीएम मशीन वरती एकच मत दाखवते, ही बाकीची 4 मते गेली कुठं याच्यावर आम्हाला ईव्हीएम मशीन वरती शंका आहे। तर आम्ही मुंबई हायकोर्टात नाही का याचिका दाखल करणार आहे का मला माझी मतं चोरीला गेली, याचा मला न्याय भेटला पाहिजे। न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे का मला न्याय भेटेल। ईव्हीएम वरती आमची शंका आहे, आमच्याकडे ठोस पुरावे आहे, वेळोवेळी आम्ही कोर्टात ते दाखल पण करू, साबित करू का काय पुरावे आहे। तर आम्हाला ते मशीन जेव्हा मतदान मोजणी झाली तेव्हा आम्हाला हे मत त्या आम्ही 15-20 मतं पडली असती तर आपण समजलो असतो का जनतेने आपल्याला नाकारले। पण आपली घरची जी कन्फर्म मत आहे झालेली मतदान आहे त्याच्यातली ते फक्त एकच मतदान दाखवते, बाकीची 4 मतं गेली कुठं याच्यावर आमचा संशय आहे।